नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द यूट्यूब चॅनल मिस्टर जे द एक्सप्लोरर। आज आपण येथे मुंबई इथल्या द काला घोडा आर्ट फेस्टिवल ह्याचा एक्सप्लोरेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। जानेवारी किंवा फेब्रुवारी ह्या महिन्यांमध्ये दरवर्षी 9 दिवसांसाठी हा आर्ट फेस्टिवल भरवण्यात येतो। तर आपण ह्या एक्सप्लोरेशनसाठी नवी मुंबईवरून मुंबईला जात आहोत आणि ह्याचा जो रूट आहे हा आपण MTHL मार्गे जाणार आहोत। म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा जो सागरी सेतू झालेला आहे ह्यावरून आपण जाणार आहोत। तर ह्याचे पण डिटेल्स आपण या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। हा आर्ट फेस्टिवल 20 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत झालेला आहे। हा उत्सव कौटुंबिक अनुकूल आहे आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी क्रियाकल्पक ऑफर करतो। संवादात्मक कार्यशाळा, कथाकथन सत्रे आणि सर्जनशील क्रियाकल्पनांसह मुलांसाठी समर्पित विशेष झोन आहेत। काळा घोडा कला महोत्सव म्हणजेच KGAF हा 9 दिवसांचा उत्सव आहे जो मुंबई भारतातील काळा घोडा परिसराच्या सौंदर्याचा उत्सव साजरा करतो। 1998 मध्ये स्थापन झालेल्या काळा घोडा असोसिएशनने दक्षिण मुंबईतील कला आणि वारसा जिल्हा जतन करण्यासाठी 1999 मध्ये महोत्सवाची स्थापना केली। जगभरातील अभ्यागतांना आकर्षित करून या उत्सवाची लोकप्रियता गेल्या काही वर्षात वाढलेली आहे। सुरू असलेल्या 2024 सालच्या महोत्सवाचं थीम उडान म्हणजेच उडान घेणे आहे। आता आपण नवी मुंबईकडून मुंबईकडे जात आहोत आणि MTHL पाशी पोचलेलो आहोत। हा जो मार्ग आहे हा आपल्याला पनवेलवरून साधारण 27 किलोमीटरच्या अंतरावरती MTHLचा जो टोल नाका आहे तो आपल्याला इथे दिसतो आहे। इथे टोलचे चार्जेस जे आहेत एक मार्गी 250 रुपये आहेत आणि आपण जर रिटर्न परत येणार असेल 24 तासांमध्ये तर तो 375 आहे। रस्ता हा 8 लेन आहे, अप्रतिम रस्ता आहे आणि तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही भारतात आहात। आणि हा MTHL जो मार्ग आहे हा 12 जानेवारी 2024ला श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि खरंच पनवेलपासून ते मुंबईचा जो प्रवास आहे तो अवघ्या 40 मिनिटात पार होतो। हा जो सागरी सेतू आहे हा नावाशिवा ते सेवरी आहे। ह्याचं एकूण अंतर 23 किलोमीटर आहे, त्यातले 16 किलोमीटर हा समुद्रावरून ब्रिज मार्गे आहे। MTHL वरती ताशी 100ची वेगमर्यादा आहे आणि त्याचबरोबर जागोजागी कॅमेरे आहेत, त्यामुळे तुम्हाला MTHL वरती गाडी थांबून आजूबाजूचे नजारे बघायला पाबंदी आहे। आणि जसं तुम्ही मुंबईच्या उंबरठ्यावर पोचता तसं तुम्हाला मोठमोठ्या टोले जंग इमारती आपल्या नजरेसमोर दिसायला लागतात। आपल्याला समोर एशियाटिक लायब्ररी पाहायला मिळत आहे। लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे व्यतिरिक्त एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे लायब्ररी सर जेम्स मॅकिंटॉश यांनी 1804 मध्ये सुरू केली। एशियाटिक लायब्ररीमध्ये जवळपास 3.5 लाख पुस्तके आहेत। ह्याचे हायलाईट्स म्हणजे दांतेच्या 14व्या शतकातील कवितेचे मूळ हस्तलिखित डिवाइन कॉमेडी, 16व्या शतकातील महाभारताचे संस्कृत हस्तलिखित आणि छत्रपती शिवाजी राजेंनी जारी केलेली नाणी यांचा समावेश आहे। आपण बेस्टने सुरू केलेल्या AC डबल डेकरमधून पण या व्हिडिओमार्फत प्रवास करणार आहोत। आपण काला घोडा आर्ट फेस्टिवलच्या एंट्रन्सला पोहोचलेलो आहोत। तिथल्या बॅनरवरचा QR कोड स्कॅन करून आणि एंट्री फॉर्म भरून आपल्याला आता प्रवेश देण्यात येत आहे। काला घोडा आर्ट फेस्टिवलचं जे प्रवेशद्वार आहे हे मिल्टननी यूज्ड पेग बॉटल्सनी बनवलेलं आहे आणि त्यांनी इथे छानरित्या संदेश मांडलेला आहे की आपण पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटलच्या ऐवजी स्टीलच्या बॉटल वापरले तर हे पर्यावरणासाठी उत्तम पर्याय आहे। काला घोडा आर्ट फेस्टिवलचं हे लोकेशन मॅप आहे जिथे आपल्याला गाईड करण्यात आलेलं आहे। मॅप एक चांगला मार्गदर्शक ठरतो इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी। येथे एका कलाकाराने प्लास्टिकच्या माध्यमातून एक माशाचा आकार घेतलेला आहे आणि इथे आपल्याला संदेश देण्यात आलेला आहे की समुद्राच्या पाण्यात प्लास्टिकची मात्रा एवढी वाढलेली आहे की हेच प्लास्टिक मासे गिळतात आणि हेच मासे जर आपण आहारामार्फत खाल्ले तर प्लास्टिक आपण पण गिळतो।
येथे एका संस्थेने ट्री ऑफ कलर्स म्हणजेच अनेक रंगांचं वृक्ष असं तयार केलेले आहे. ही जे वृक्षांची जी प्रतिमा आहे हे इथे दर्शवलेले आहे, जेणेकरून आपण सिंथेटिक किंवा केमिकल कलर्स न वापरता पर्यावरणाची रक्षा करून आपण पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेले जे निसर्गाच्या माध्यमातून इथे कलर्स वापरण्यात आलेले आहेत आणि ह्याच माध्यमातून आपण निसर्गाचे संरक्षण करत आहोत असा संदेश इथे देण्यात आलेला आहे. या कला महोत्सवात देशातील इतर राज्यातील विविध हस्तकला प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. बॉटॅनिकल बायो स्टुडिओ या संस्थेमार्फत आपण येथे पर्यावरणपूर्वक कला प्रतिष्ठान पाहू शकतो. ही संस्था मुख्यतः दिल्लीची आहे. ह्याचाच अर्थ या आर्ट फेस्टिवलमध्ये जगाच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळे कलाकृती वेगवेगळे कलाकार सादर करतात. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एका कलाकाराने साकारलेला एक भावनिक दृश्य पाहू शकतो, ज्यामध्ये फ्लेमिंगोचा एक झुंड जे स्थलांतरित पक्षी आहेत आणि ते दरवर्षी नवी मुंबई आणि ठाण्या परिसरात उडून येतात विश्रांतीसाठी. ज्यावेळेस हे पक्षी पाण्यामध्ये मासे खायला आपले डोके झुकवतात त्यावेळेस त्यांना माशाच्या ऐवजी प्लास्टिकचा कचराच मिळतो, हा येथे संदेश देण्यात आलेला आहे. येथे आपण मानवी कानाचे सूक्ष्म मॉडेल पाहू शकतो आणि आपल्या कानांवरती वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे होणारा नकारात्मक परिणाम इथे आपल्याला दर्शवण्यात आलेला आहे. उडणारी बाग ही स्थापना रिसायकल्ड केलेल्या नौदलाच्या गणवेशापासून बनवलेली आहे. ही रचना आनंदाच्या शोधात आपल्या प्रवासाची कथा सांगते. पक्षी, कीटक आणि मानव या सर्वांमध्ये त्यांचे आयुष्य नेव्हिगेट करण्याची क्षमता दर्शवण्यात आलेली आहे. ग्रीन पॅश्चर्स आणि चांगल्या भविष्यासाठी उड्डाण करणे हा जगण्याचा मार्गच आहे, हे या माध्यमातून दर्शवण्यात आलेले आहे. आता तुम्ही या आर्ट इन्स्टॉलेशनद्वारे पाहू शकता की जितके जास्त तुम्ही ज्ञान मिळवाल तितके तुम्ही उड्डाणासाठी मजबूत पाया तयार कराल, जी खरी तर या वर्षाच्या कला महोत्सवाची थीम आहे. ह्या आर्ट इन्स्टॉलेशनमध्ये तुम्ही पाहू शकता की या माणसाच्या दोन्ही हातांनी धरलेला एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्सवरती बरेच फास्ट फूडचे फोटोज आहेत. ह्याचाच अर्थ माणसाने एवढं सर्व कॅलरीज खाल्ल्यामुळे तो लठ्ठ झालेला आहे आणि त्याला चालण्यासाठी पण त्रास होत आहे. जसा माणूस जास्त कॅलरीज खाल्ल्यामुळे लठ्ठ होत चाललेला आहे, त्याच प्रकारे सोशल मीडियाच्या अतिरेक वापरामुळे तो माणूस त्याच्याच दबावाखाली चुकत आहे, हे इथे दर्शवण्यात आलेले आहे.
रियूज्ड आणि रिसायकल्ड मटेरियलचा छान वापर करून सुंदर अशी वेशभूषा तयार करण्यात आलेली आहे. येथे उभे असलेल्या मॉडेल्सच्या तळपायाशी आपल्याला एका फॅशनच्या फॅक्टरीचं मॉडेल पाहू शकता आणि ती फॅक्टरी कशी कार्यरत करते हे इथे सगळे विभाग आपल्याला मांडलेले आहेत. येथे लोखंडी ट्रंकांवरती कलाकाराने छानरित्या कलाकृती सादर केलेली आहे पेंटिंगच्या मार्फत. साधारण तास सव्वा तास कालाघोडा आर्ट फेस्टिवलचं एक्सप्लोरेशन केल्यानंतर आपण तिथून बाहेर पडलेलो आहोत आणि जहांगीर आर्ट गॅलरीपाशी आलेलो आहोत. जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेरच्या परिसरात आपल्याला बरेच कलाकार त्यांची उत्कृष्ट कलाकृती सादर करताना दिसत आहेत. येथे तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून तयार केलेले पेंटिंग्स, कॅरिकेचर, पोस्टर्स हे सर्व पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही कलाकार तर तुम्हाला लाईव्ह पोर्ट्रेट्स पण काढून देतात. इथले कलाकारांची कलाकृती तुम्ही विकत पण घेऊ शकता. आता आम्ही बेस्ट डबल डेकर AC बसमध्ये एक मजेदार राईड घेणार आहोत. मुंबईच्या काही महत्त्वाच्या ठिकाणांवरून ते प्रवास आपल्याला करवणार आहेत. या बस प्रवासाचे तिकीट प्रत्येकी 150 रुपये आहे आणि साधारण अर्धा तासचा हा प्रवास आहे. सूर्य मावळलेला आहे आणि अंधार पडलेला आहे. अशा वातावरणात आपल्याला मरीन ड्राईव्हचा हा परिसर पाहायला मिळत आहे. जसं MTHLमुळे नवी मुंबई मुंबईच्या जवळ आलेला आहे, तसाच हा दुसरा कोस्टल रोड प्रोजेक्ट आहे जो कांदिवली बोरिवली ह्या नगरांना मुंबईच्या जवळ आणणार आहे आणि ह्याचे काम इथे जोरदार सुरू आहे आणि ह्यातले काही फेज, काही रस्ते आपल्याला याच वर्षी वापरता येणार आहेत.
तर काळा घोडा आर्ट फेस्टिवल आपला एक्सप्लोअर करून झाला आहे. काही मुंबईतले महत्त्वाचे ठिकाण बेस्ट AC डबल डेकरद्वारे एक्सप्लोअर करून झालेले आहेत आणि आता परत आपण MTHLद्वारे पनवेलला दाखल होत आहोत. हे रात्रीचं दृश्य आहे MTHL रोडवरचं. तर मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आम्ही तुमच्यापर्यंत हे व्हिडिओज पाठवतो, ह्याच्यात पाठीमागे भरपूर मेहनत असते आणि ह्या मेहनतीला जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर त्याची चीज होऊ शकते. तर म्हणूनच मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या आपल्या एक्सप्लोरेशनपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा. धन्यवाद.